क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह। आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह। तुमचे आधार कार्ड अपडेट करणे आता महागले आहे। नवीन शुल्क 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू झाले आहेत। युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया UIDAI ने आधारशी संबंधित सेवांसाठी शुल्कात वाढ जाहीर केली आहे। हे नवीन शुल्क 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू झाले आहेत आणि 30 सप्टेंबर 2028 पर्यंत वैध राहतील। यानंतर पुढील दर 1 ऑक्टोबर 2028 ते 30 सप्टेंबर 2031 पर्यंत लागू होईल। ज्या सेवांसाठी UIDAI पूर्वी 50 किंवा 100 रुपये आकारत होते त्यांची किंमत आता 75 आणि 125 रुपये असेल। आणि इतकेच नाही तर पुढील चक्रापासून म्हणजेच 2028 पासून हे दर आणखी वाढतील। कोणत्या सेवा महाग झाल्या आहेत? पूर्वी 50 रुपये किमतीच्या अपडेटसाठी आता 75 रुपये लागतील। यामध्ये नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि जन्मतारीख यासारखी लोकसंख्याशास्त्रीय माहिती अपडेट करणे समाविष्ट आहे। बायोमेट्रिक अपडेट्स जसे की फिंगरप्रिंट, आयरिस किंवा फोटो ज्याची किंमत पूर्वी 100 रुपये होती ती आता 125 रुपये लागतील। हा बदल 2025 ते 2028 दरम्यान प्रभावी असेल। परंतु 2028 ते 2031 दरम्यान या सेवांसाठीचे शुल्क आणखी वाढेल। बायोमेट्रिक अपडेट कोणाला फायदा होईल? UIDAI ने काही वयोगटातील लोकांनाही दिलासा दिला आहे। 5 ते 7 आणि 15 ते 17 वयोगटातील मुला किंवा किशोरवयीन मुलांसाठी एक वेळचा बायोमेट्रिक अपडेट मोफत असेल। याशिवाय 7 ते 15 वयोगटातील मुलांसाठी बायोमेट्रिक अपडेट शुल्क 30 सप्टेंबर 2026 पर्यंत माफ करण्यात आले आहे। हे पाऊल वेळेवर अपडेट्सना प्रोत्साहन देण्यासाठी उचलण्यात आले आहे। तथापि जर एखाद्या व्यक्तीला त्यांची बायोमेट्रिक माहिती इतर वयोगटात अपडेट करायची असेल तर त्यांना 125 रुपये म्हणजेच 2025 ते 2028 साठी आणि नंतर 150 रुपये म्हणजेच 2028 ते 2031 साठी द्यावे लागतील। ऑनलाईन अपडेट स्वस्त आहेत परंतु वेळेनुसार मर्यादित आहेत। जर तुम्ही तुमचा पत्ता किंवा इतर कागदपत्रे तुमच्या आधारमधील ऑनलाईन म्हणजेच माय आधार पोर्टलद्वारे अपडेट केली तर ही सेवा 14 जून 2026 पर्यंत मोफत आहे। परंतु जर तुम्ही आधार सेवा केंद्रात हेच अपडेट केले तर तुम्हाला 75 रुपये द्यावे लागतील जे पूर्वी 50 रुपये होते। कलर प्रिंट आणि eKYC देखील आता महाग झाले आहेत। जर तुम्हाला तुमच्या आधार किंवा eKYC ची कलर प्रिंट हवी असेल तर तुम्हाला आता यासाठी देखील पैसे द्यावे लागतील। शुल्क 40 रुपये म्हणजेच 2025 ते 2028 आणि 50 रुपये म्हणजेच 2028 ते 2031 निश्चित करण्यात आली आहेत। घरगुती सेवांसाठी शुल्क देखील निश्चित करण्यात आले आहे। UIDAI ने घरगुती आधार सेवांसाठी देखील शुल्क निश्चित केले आहे। जर एखाद्या व्यक्तीला घरी आधार अपडेट करायचा असेल तर त्यांना 700 रुपये GST सह भरावे लागतील। जर एकाच घरातील अतिरिक्त सदस्यांना ही सेवा घ्यायची असेल तर प्रत्येक अतिरिक्त व्यक्तीसाठी 350 रुपये शुल्क आकारण्यात येईल। हे शुल्क लोकसंख्याशास्त्रीय आणि बायोमेट्रिक अपडेटसाठीचे स्थानिक शुल्कापेक्षा वेगळे असेल। तुम्ही काय करावे? जर तुमचे वय 7 ते 15 वर्षांच्या दरम्यान असेल तर 30 सप्टेंबर 2026 पूर्वी तुमचे बायोमेट्रिक्स अपडेट करून घ्या कारण ते सध्या मोफत आहे। तुमची कागदपत्रे ऑनलाईन अपडेट करा कारण ते सध्या 14 जून 2026 पर्यंत मोफत आहे। प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।